मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजप शिवसेना युतीच्या विरोधात ते लढत आहेत। राज आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनातून मुंबईसाठीचा संयुक्त वचननामा जाहीर केला। त्याला शब्द ठाकरेंचा असं नाव दिलं। मुंबईकरांसाठी भरघोस आश्वासनं ठाकरेंनी दिली आहेत। मात्र या जाहीरनाम्यामध्ये मराठी माणूस, हिंदू, हिंदुत्व हे गायब असल्याची टीका भाजप आणि शिवसेनेने केली आहे। पाहूया हा रिपोर्ट। मुंबईकरांची प्रगती, मुंबईकरांचा स्वाभिमान असं म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू शिवसेना भवनात एकत्र आले। उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा त्यांनी प्रकाशित केला। वचननाम्याला म्हणजेच जाहीरनाम्याला नाव दिलं शब्द ठाकरेंचा। सगळे शिवसैनिक आणि मनसैनिकांना भावनिक करणारा फोटो असलेल्या या वचननाम्यात मुंबईकरांसाठी भरघोस घोषणा करण्यात आल्या। शिवशाहीचा, शिवशक्तीचा आज शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत। आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत। या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे, राष्ट्रवादी आहे। हिंदुत्व आणि मराठी महापौर या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या टीकेलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी उत्तर दिलं। आता 10 वर्ष होऊन मोदींना हिंदू खतरे में है ही आवई देणाऱ्यांना विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल। माझं सरकार पाडल्यानंतर ही जी परिस्थिती उभी राहिलेली आहे, मराठी माणसाचा परोपरी अपमान होतोय, त्याला घर नाकारलं जातंय, त्याच्या आहारावरनं त्याला सुनावलं जातंय। हे सगळे गेल्या 2 वर्षात सुरू झाले। मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीची केली होती, तो सुद्धा यांनी आदेश मला वाटतं रद्द केलेला आहे। पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली। त्यातलं एक गुजरातचं मधलं गायकवाडांचं, शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं। बरोबर, जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे। बरोबर, मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? ठाकरेंच्या 5 पानांच्या वचननाम्यात मराठी हा शब्द 6 वेळा आलाय, तर मुंबईकर हा शब्द 21 वेळा। मराठी माणूस म्हणणं टाळत त्याऐवजी मुंबईकर म्हटल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय। ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल, तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत? कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत। याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो। आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे। आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले। त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही मुंबईकर हा शब्द या वचननाम्यात घेतलेला आहे, तर तुम्ही मराठी शब्दाचा कारण उल्लेख केला नाही। त्यांनी निवडणूक आयोगाचं कारण सांगितलं, परंतु त्यांचाच गेल्या वेळचा वचननामा आहे, त्या वचननाम्यामध्ये स्पष्ट लिहिलंय मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे भव्य दालन मराठी माणसासाठी, मराठी 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 सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे। मग तेव्हा निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली नाही का? आणि निवडणूक आयोगाची भीती कशाला घेता? निवडणूक आयोगाला नेहमी शिव्या देता, निवडणूक आयोगावर आरोप करत असता, निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत असतात। आता कशाला निवडणूक आयोगाला घाबरता? आता या वचननाम्यातील महत्वाच्या मुद्द्यांवरही एक नजर टाकूया। मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असणार, मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच वापरणार, 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी आणि हक्काची घरं देणार, घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून महिन्याला 1500 रुपये स्वाभिमान निधी देणार, 10 रुपयात जेवण आणि नाश्ता देणारी माँसाहेब किचन सुरू करणार, प्रमुख रस्त्यांवर दर 2 किलोमीटरला महिलांसाठी एक स्वच्छतागृह ठेवणार, नोकरदार पालक तसंच कष्टकरी महिलांच्या लहानग्यांसाठी पाळणाघरं सुरू करणार,
पाळीव प्राण्यांसाठी दवाखाना, पेट पार्क, पेट ॲम्ब्युलन्स, पेट दफनभूमी सुरू करणार. बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना सुरू करणार. 1 लाख तरुणींना 25,000 ते 1 लाखांचा सहाय्यता निधी देणार. 25,000 गिग वर्कर्स, डबेवाले, ई बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार. मुंबई महापालिकेतील अत्यावश्यक रिक्त पदं भरणार. प्रत्येक वॉर्डात आजी आजोबा मैदान तयार करणार. 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करणार. सोसायट्यांना 1 लाख रुपयांची सबसिडी देणार. कचरा कर रद्द करणार. महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. महापालिका शाळांमध्ये 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेजेस सुरू करणार. सगळ्या माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बोलतो मराठी डिजिटल उपक्रम राबवणार. आंबेडकरांच्या स्मरणार्थ जगातलं सर्वात मोठं ग्रंथालय उभारणार. उत्तम दर्जाचे रस्ते बनवून कंत्राटदारांकडून 15 वर्षांची हमी घेणार. नाले सफाई प्रक्रिया ही 12 महिने राबवणार. मुंबईकरांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज देणार. खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास उपलब्ध करून देणार. पाण्याचे दर स्थिर ठेवणार. महापालिकेचं सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय उभारणार. ठाकरे बंधूंच्या वचननाम्याला भाजपनं तात्काळ उत्तर दिलं. आज आमचे मामू म्हणजे अमितने सांगितलं ते मामू म्हणत नाही मी, माजी मुख्यमंत्री आमचे मामू उद्धवजी आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला. आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचून नामा आहे. वचननामा नाही आहे, तो वाचून नामा आहे. पण त्यांनी काय वाचलं हे त्यांना देखील माहिती नाही. माझा त्यांना थेट सवाल आहे की आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या आता आपण नमूद करताय, परंतु 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवरती राज्य करताना या केल्या का नाहीत, हा आमचा त्यांना सवाल आहे. त्यामुळे आता आपण ज्या ज्या गोष्टी सांगताय त्या 25 वर्ष काय आपण काय झोपा काढत होतात. दोघांनी दिलेला वचननामा त्याचं नाव त्यांनी बदलावं असं माझं म्हणणं आहे. तो वचननामा नाही, अपचननामा आहे. न पचनी बनणाऱ्या गोष्टी आहेत. बरं, मग आता या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिताय, 12 महिने नाले सफाई करू, मग 25 वर्षात का नाही केली? उद्धवजी उत्तर देतील. शब्द ठाकरेंचा या शब्दांवरूनही माजी खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली. वचननाम्यात बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणणं टाळल्याचं सांगत उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. ही अत्यंत दुर्दैवाची आणि प्रत्येक शिवसैनिकाला वेदना देणारी गोष्ट आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या जन्मशताब्दी वर्ष त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे केलाय आणि एके ठिकाणी तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे केलाय, त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता ठाकरेंनी शब्द दिलाय खरा, पण जवळपास 25 ते 30 वर्ष राजधानी मुंबईवर ठाकरेंचंच वर्चस्व आहे. हजारो कोटींचं बजेट असलेली महानगरपालिका ठाकरेंच्याच ताब्यात होती. त्यामुळे मुंबईकरांच्या समस्यांबाबत त्यांना जास्त जबाबदार धरलं जाणार हेही नक्की आहे. बीएमसीमध्ये ठाकरेंसोबत भाजप सुद्धा सत्तेत होती, हे विशेष. त्यामुळे प्रश्न विचारायचे कोणाला आणि उत्तर देणार कोण, हाच खरा प्रश्न मुंबईकरांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.